तुम्हाला आठवते का लहानपणी जेव्हा आपली सहल जायची तेव्हा आई नेमकी डब्यामध्ये पुरी आणि बटाट्याची भाजी द्यायची. तर आज आपण असाच मस्त बेत आखलेला आहे, तो म्हणजे पुरी भाजीचा. तर या ठिकाणी बघू शकता टम्म अशी ही पुरी फुगलेली आहे आणि मस्त ही जवळजवळ 1 ते 1.5 तास अशीच राहते. तर अशा ह्या पुऱ्या आणि त्यासोबत खमंग अशी झणझणीत गावाकडे पंक्तीमध्ये किंवा भंडाऱ्यामध्ये धाब्यावर जशी ही भाजी मिळते त्याच चवीची आपण या ठिकाणी अशी मस्त झणझणीत भाजी देखील बनवलेली आहे बटाट्याची. तर चला आज आपण ही मस्त रेसिपी बनवूयात. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं 1 ते 1.5 वाटी. त्यामध्ये अर्धी वाटी आपण टाकलेला आहे बारीक रवा, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे. सगळे जिन्नस कोरडे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत पीठ एकदम घट्टसर असं मळून घ्यायचं. आता पिठामध्ये आपण साखर टाकलेली आहे, कारण पुरी जेव्हा आपण तळू ना तेव्हा पुरीला छान असा सोनेरी रंग येतो आणि पुरी दिसायलाही छान दिसते. सोबतच आपण थोडंसं यामध्ये रवा टाकलेला आहे, जेणेकरून पुरी आपली छान खुसखुशीत होते. आता हे मळलेलं पीठ आपण 15 मिनटं बाजूला ठेवून देऊयात, तोपर्यंत मस्त अशी भाजी बनवून घेऊयात. पुरीसोबत नेहमी बटाट्याचीच भाजी मस्त लागते, मग ती सुकी बनवा किंवा रसरशीत बनवा. तर या ठिकाणी 2 बटाटे, 1 टोमॅटो आणि 1 कांदा घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर आपण बटाट्यावरची साल काढून घेऊयात. त्यानंतर बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि अशा याच्या फोडी करून घ्यायच्या. या ठिकाणी भाजी बनवण्यासाठी आपण कच्चा बटाटा वापरत आहोत. तुम्ही हवं तर या ठिकाणी उकडलेला बटाटा देखील घेऊ शकता. पण कच्चा बटाटा घेतला ना की जेव्हा आपण त्याला शिजवू ते मसाल्यामध्ये शिजल्यामुळे मस्त याची चव लागते आणि भाजी 1 नंबर होते. तर या ठिकाणी बटाटा आपण कापून घेतल्यानंतर कांदा देखील बारीक चिरून घेऊयात. 1 मीडियम साईजचा कांदा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊयात. सोबत 1 मिरची देखील आपण टाकलेली आहे. आता ही झाली बेसिक तयारी. आता भाजीसाठी वाटण करून घेऊयात. वाटण्यासाठी आपल्याला कढईमध्ये 2 चमचे शेंगदाणे, सुकं खोबरं 2 चमचे आणि 1 चमचा तीळ घ्यायचे आहेत. याला तेल न टाकता खरपूस होईपर्यंत छान असं भाजून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याला आता मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कांदा देखील आपण कापला होता, तोच यामध्ये टाकायचा आहे आणि यामध्ये टाकूयात शेंगदाणे आणि खोबरं. याला देखील छान असं पाणी न टाकता आपण वाटून घ्यायचं. त्यानंतर भाजीला फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये खडे मसाले टाकायचे थोडेसे आणि त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे अद्रक लसूण आणि थोडासा कांदा. तर याला देखील तेलावरती परतून घेऊयात 1 मिनटं. त्यानंतर यामध्ये टाकूयात तयार वाटण आणि वाटणाला देखील आता तेल सुटेपर्यंत आपण मस्त असं परतून घेऊयात. तर हे जे वाटण आपण बनवलेलं आहे त्यामुळे भाजीला मस्त असं दाटसरपणा येतो आणि चवीला देखील भाजी मस्त लागते. शिवाय यावरती मस्त अशी तर्री देखील येते, कारण शेंगदाणे आणि खोबऱ्याला देखील जशी आपण भाजी शिजवत जाऊ तसं तेल सुटतं आणि मस्त अशी तर्रीदार भाजी आपली या ठिकाणी तयार होते. तर आता वाटण आपण तेलावरती परतून घेतल्यानंतर यामध्ये सुखे मसाले देखील टाकलेले आहेत. हळद, लाल तिखट, धनाजिरा पावडर आणि थोडासा हिंग देखील टाकून आपण याला मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये बटाटे आणि थोडंसं पाणी देखील टाकायचं आहे. सोबतच आपण वाटाणे आणि टोमॅटो देखील टाकलेला आहे. आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मंद गॅसवरती जवळजवळ 10 ते 12 मिनटं आपल्याला भाजी छान अशी शिजू द्यायची आहे. पाणी तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी कमी जास्त करू शकता. भाजी शिजत आहे तोपर्यंत आता आपण पुरी बनवायला घेऊयात. पुरीचं पीठ परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून यावरच्या ज्या चिरा आहेत किंवा क्रॅक्स आहेत ते निघून जायला पाहिजेत आणि पुरी आपली एकसारखी लाटल्यामुळे मस्त ती फुगली देखील जाते. आता पिठाचा एक गोळा घेऊन या पद्धतीनं अशा लाठ्या करून घ्यायच्या, जेणेकरून एकसारखी आपली पुरी बनते. शिवाय आपल्याला लाटायला देखील सोपं जातं. आता एक बॅच आपल्याला कमीत कमी 8 ते 10 पुऱ्या एकदाच अशा बनवून घ्यायच्या आहेत. पुरी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की अजिबात पातळ लाटायची नाही आहे, ती थोडीशी जाडसर किंवा थोडीशी अशी जाड लाटून घ्यायची, जेणेकरून पुरी छान फुगली जाते आणि चवीला देखील मस्त लागते. तर या ठिकाणी 8-10 पुऱ्या आपण एकसारख्या लाटून घेतलेल्या आहेत. आता यांना तळून घेऊयात. तर तळताना देखील तेल जास्त कडकडीत आपलं गरम असलं पाहिजे, जेणेकरून पुरी अजिबात तेल पित नाही आणि एकसारखी ती तळल्यामुळे छान अशी टम्म फुगून राहते जास्त वेळ. आता अलगदपणे मध्यभागी आपल्याला पुरी अशी सोडवून घ्यायची आणि तेलात सोडल्या लगेचच त्याला पलटायचं नाही आहे. हलकीशी ती अशी या पद्धतीनं फुगू द्यायची आणि त्यानंतर पलटून घ्यायची आणि थोडंसं प्रेस करायचं मध्यभागी हलक्या हाताने, कारण सगळ्या बाजूनी पुरी एकसारखी तळली जाते. पुरीच्या ज्या कडा आहेत त्या देखील चांगल्या तळल्यामुळे पुरी मस्त लागते, अजिबात यामध्ये कच्चेपणा राहत नाही. तर या ठिकाणी बघू शकता पुरीला किती मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि अजिबात आपल्या पुऱ्या ह्या तेल देखील ओढत नाही आहे जास्त. तर बघा एकदम मस्त टम्म फुगलेल्या या ठिकाणी आपल्या पुऱ्या तयार होत आहेत.
आणि याचा रंग देखील पहा किती मस्त येतो. तर मी जी तुम्हाला टिप्स किंवा प्रोसेस सांगितली त्या पद्धतीनं तुम्ही देखील पुऱ्या नक्की बनवून पहा. जवळजवळ 1-1.5 तास ह्या अशाच टम्म फुगलेल्या राहतात आणि चवीला मस्त लागतात. तर ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा. कुणाचा स्पेशल बड्डे असेल किंवा स्पेशल गेस्ट कोणी येणार असेल किंवा संडे स्पेशल असेल तर तुम्ही देखील अशी ही टम्म फुगणारी पुरी भाजीची रेसिपी नक्की करून पहा. घरच्यांना आणि तुम्हाला देखील खूप मस्त वाटेल आणि चवीला देखील एक नंबर अशी या ठिकाणी आपली ही रेसिपी लागते. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि अशी कमी तेलकट टम्म फुगलेली पुरी नक्की ट्राय करा. तर पहा मस्त असा याचा रंग आलेला आहे आणि मस्त अशी आपल्या ठिकाणी पुरी देखील तयार आहे. चला मग आता भाजीला बघूयात आपण. तर भाजी देखील एक 10-12 मिनटं आपण छान शिजवून घेतलेली आहे. हलकीशी यावरती तर्री देखील आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. त्यासोबतच थोडीशी कसुरी मेथी आणि थोडीशी आपण कोथिंबीर देखील टाकून घेऊयात आणि 2 मिनटं परत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. लोखंडी कढईमध्ये भाजी बनवायची जेणेकरून भाजीला छान चव येते आणि रंग देखील खूप मस्त येतो. तर बघा किती मस्त या ठिकाणी आपली रसरशीत अशी झणझणीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती नवीन असेल तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूच अशाच झणझणीत चविष्ट स्वादिष्ट रेसिपींसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा.